नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, ओम नमः शिवाय. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. रात्री खूप थकवा आल्यामुळे सविताताई अजून उठल्या नव्हत्या. इतक्यात पूनम धडधडत त्यांच्या खोलीत शिरली. तिचा चेहरा संतापाने लाल झाला होता. तुम्हाला अजिबात लाज वाटत नाही का? इतक्या नीच पातळीवर जाल असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पूनमचं हे बोलणं ऐकून सविताताई स्तब्ध झाल्या. त्या काही क्षण तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिल्या आणि हळू आवाजात म्हणाल्या, पूनम, मी काय केलंय असं की तू मला एवढं बोलतीयस? पूनमने हात कमरेवर ठेवले आणि कडवट स्वरात म्हणाली, आई, मला सकाळी सकाळी भांडायचा काही शौक नाही, पण मी सरळ शब्दात बोलते. मला गुंडाळून बोलणं जमत नाही. एकच विचारते, तुम्ही रात्री स्वयंपाकघरात गेल्या होत्या ना? सविताताईंनी मान हलवली. हो, मला तहान लागली होती, पाणी संपलं होतं म्हणून मी पाणी प्यायला गेले होते. हे ऐकताच पूनमने एकदम आरडाओरडा सुरू केली. गौरव, पटकने बघ जरा तुझ्या आईची करामत. रेवा, तू पण ये इथे. सविताताई घाबरल्या. आवाज थरथरत म्हणाल्या, पूनम, मी असं काय केलंय की तू सर्वांना बोलवत आहेस? पूनमने डोळे मोठे करत संतापाने उत्तर दिले, सगळे येऊ देत, मग समजवेल तुम्हाला. तिचा गोंधळ ऐकून गौरव, रेवा आणि तिचा नवरा विजय तात्काळ खोलीत आले. गौरव चिडून म्हणाला, सकाळी सकाळी हा तमाशा कशासाठी? विजयही चकित होऊन म्हणाला, वहिनी, आईच्या खोलीत सर्वांना का बोलवलं? पूनम संतापून म्हणाली, मी फक्त एवढंच विचारतीये, तुमची आई मध्यरात्री लपून छपून स्वयंपाकघरात काय करत होती? सविताताई अजूनही शांतपणे म्हणाल्या, लपून छपून काही नव्हतं, मला तहान लागली होती म्हणून फक्त पाणी घ्यायला गेले होते. पूनम उपरोधाने हसत म्हणाली, पाणी घ्यायला गेल्या होत्या की उगाच डोकावायला? गौरवने कपाळावर हात मारत पूनमला समजवण्याचा प्रयत्न केला. पूनम, ती फक्त पाणी घ्यायला गेली होती, यासाठी इतका गोंधळ कशाला? पण पूनम काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. ती अजूनच रागाने म्हणाली, पाणी घ्यायला गेल्या असतील, पण मग तिथे स्वयंपाकघरात साफसफाई का करत होत्या? रेवा देखील लगेच पूनमला दुजोरा देत म्हणाली, बरोबर आहे वहिनीचं, आईंना रात्रीच्या वेळी भांडी घासायची काय गरज असते? आत्तापर्यंत शांत असलेला विजय चिडून म्हणाला, अगं वहिनी, यासाठी एवढा संताप का? आईने थोडी भांडी घासली तर काय बिघडलं? पण पूनम लगेच जोरात म्हणाली, तुम्हाला माहीत नाही भाऊजी, मी माझे 5,000 रुपये स्वयंपाकघरात ठेवले होते, पण ते साफ झालेत. जर पैसेच हवे होते तर मला सरळ सांगायचं ना, पण या वयात चोरी करणं शोभतं का? पूनमच्या या आरोपाने वातावरण एकदम तणावपूर्ण झालं. घरात लहान मुलं आहेत, ते काय शिकणार यातून? खरंच आई, तुमचं हे वागणं पाहून मी आता थकून गेले आहे, असं म्हणत तिने साडीचा पदर खांद्यावर जोरात फेकला आणि खोलीतून निघून गेली. जाताना रागाने सासूबाईकडे एकटक पाहत राहिली. सविताताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ओठ थरथरत म्हणाल्या, सुनबाई, इतका मोठा आरोप करण्याआधी एकदा तरी विचार केला असता. मी पैसे का घेईन? मला पैशाचं काय करायचं? मी एकही पैसा घेतला नाही. गौरव, जो आत्तापर्यंत शांत होता, तो अचानक चिडून म्हणाला, आई, जर तू खरोखर पैसे घेतले असतील तर स्पष्टपणे सांग. सकाळी सकाळी असा तमाशा का करायला लावतीयस? मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकून सविताताईंच्या काळजाला जणू भेग पडली. ज्या मुलाला त्यांनी मोठं केलं, त्याच्या प्रत्येक गरजेसाठी स्वतःचं आयुष्य वेचलं, तोच मुलगा आज स्वतःच्या आईवर चोरीचा आरोप करत होता. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा अखंड ओघ वाहत होता. त्यानंतर त्यांनी आस लावलेली नजर आपल्या धाकट्या मुलाकडे म्हणजेच विजयकडे वळवली. कदाचित तो तरी माझ्याकडून काहीतरी बोलेल. पण विजय मात्र गप्प होता. त्याच्या नजरेत ना प्रेम होतं ना सहानुभूती. तेवढ्यात पूनमने खोल श्वास घेतला आणि उपरोधिक स्वरात टोमणा मारत म्हणाली, सासूबाई, आता अश्रू ढाळून काही उपयोग नाही. सत्य हेच आहे की पैसे तुम्हीच घेतलेत. या घरात तुम्हाला कोणतीच कमतरता नाही. खाणं, पिणं, राहणं, तुमच्या सगळ्या गरजा लक्षात घेतल्या जातात, तरीसुद्धा तुमचा लोभ काही संपत नाही. विजयने मान हलवत गंभीरपणे म्हटलं, आई, हे सगळं ऐकून खूप वाईट वाटते. तुझ्याकडून कधीच अशी अपेक्षा नव्हती. आता खरं काय आहे ते स्पष्ट सांग. हे ऐकून सविताताईंचं काळीज तुटून गेलं. थरथरत्या हातांनी त्यांनी साडीचा पदर सरळ केला आणि गहिवरलेल्या स्वरात म्हणाल्या, बाळा, तूही असंच समजतोस का की मीच पैसे घेतलेत? विजय काही क्षण त्यांच्या डोळ्यात पाहत राहिला
आणि मग नजर दुसरीकडे वळवली. आई, जर तू नाही घेतले पैसे तर ते गेले कुठं? घरात बाहेरचं कुणी येत नाही. हे शब्द ऐकताच सविताताईंचं डोकं गरगरू लागलं. ज्या घरात अख्खं आयुष्य घालवलं तिथलेच लोक आज त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. त्या हळूहळू पलंगावर बसल्या आणि खिन्नपणे म्हणाल्या, जर तुम्हा सर्वांना वाटतंय की मीच चोरी केली आहे तर ठीक आहे. आता मी स्वतःला निर्दोष सिद्ध करायचा काही प्रयत्न करणार नाही. तेवढ्यात पूनमने नाक मुरडत टोचून बोलली, बघा, चोरी उघडकीस येताच बोलणंच बंद केलं. आता बस, आम्हाला अजून कामं आहेत. इतकं बोलून ती पाय आपटत खोलीतून निघून गेली. बाकीच्यांनीही एक एक करत आपापल्या खोल्यांचा रस्ता धरला आणि सविताताई ते तिथेच बसून राहिल्या, एकट्या, शांत. त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू उसीच्या कपड्यात मुरत गेले. ओसाड कोरडे झालेलं मन आतून हलत होतं. एकच प्रश्न सतत मनात घोंगावत होता, खरेच आता या जगात माझं कोणी उरलं नाही. हळूहळू त्यांचं मन मागच्या काळात शिरू लागलं. ते दिवस आठवू लागले जेव्हा हे घर हास्याने भरलं होतं. तेव्हा त्या आपल्या खोलीत तयार होत होत्या आणि त्यांच्या नवऱ्याने श्यामरावांनी दरवाजातून हसत हसत विचारलं होतं, सविता, अजून किती वेळ लागणार आहे ग? लग्नाचा मुहूर्त जवळ आलाय आणि आपणच नसलो तर? त्या हसल्या होत्या आणि साडीचा पदर सावरत म्हणाल्या, आहो, मी मुलाची आई आहे, नीट तयार व्हायला हवं ना. त्या दिवशी संपूर्ण घर आनंदात न्हालं होतं. मोठा मुलगा गौरवचा विवाह होता. सविताताईंनी पूनमसाठी, नववधूसाठी किती तयारी केली होती. प्रत्येक छोट्या गोष्टींची काळजी घेतली होती. तिला काही त्रास होऊ नये म्हणून. पूनम जेव्हा नवरी म्हणून पहिल्यांदा या घरात आली तेव्हा सविताताईंनी तिला प्रेमाने मिठी मारत सांगितलं होतं, बाळा, आजपासून हे घर तुझंच आहे. काही हवं असल्यास संकोच नको, मला मोकळेपणाने सांग. पण आज तीच पूनम त्यांच्यावर चोरीचा आरोप करत होती आणि त्यांच्या स्वतःच्या लेकरांना त्यांच्या अश्रूंमध्येही कोणतेच सत्य दिसत नव्हतं. त्या आठवणींचा ओघ इतका खोल होता की सविताताईंच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. मनोमन त्या स्वतःशीच म्हणाल्या, कदाचित आज तुम्ही असता तर आपल्या लोकात परके झाल्याची भावना एवढी बोचली नसती. सविताताई अजूनही विचारांच्या तंद्रीत होत्या. तेवढ्यात अचानक दाराशी काही हालचाल जाणवली. त्यांनी नजर वर केली तर लहान सून खोलीत आली होती. काही न बोलता तिने टेबलावर चहाचा कप ठेवला आणि शांतपणे निघून गेली. सविताताईंच्या मनात पुन्हा जुन्या आठवणी दाटून आल्या. ते दिवस आठवले जेव्हा त्यांच्या पतींसोबत सकाळचा चहा घेण्याची एक वेगळीच गोडी होती. ते नेहमी हसून म्हणत, सविता, जोपर्यंत तू माझ्याबरोबर बसून चहा घेत नाहीस तोवर मला त्या चहाचा आस्वादच लागत नाही. पण आज एकट्या बसलेल्या सविताताईंना तो चहाचा घोटसुद्धा विषासारखा वाटत होता. सकाळ गेली, दुपार उलटली, आता संध्याकाळ जवळ आली होती. पण आज दिवसभर त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं. पोटात एक वेगळंच शून्य वाटत होतं. अशक्तपणा जाणवू लागला होता. त्यांनी आजूबाजूला पाहिलं पण घरात कोणीच नव्हतं. कुणी विचारणारही नाही, आई, जेवलात का? मुलगा आणि सून आपापल्या कामात मग्न होते. सविताताई हळूहळू पलंगावरून उठून भिंतीवर लटकवलेली त्यांची एक छोटीशी पिशवी त्यांनी अलगद घेतली. तीच पिशवी जिच्यात त्यांनी काही काळी थोडीफार चिल्लर साठवून ठेवली होती. पिशवीला घट्ट पकडत त्या मेन दरवाजाकडे वळल्या. दरवाजातून पाय बाहेर टाकणार तेवढ्यातच मोठ्या सुनेचा कडक आवाज कानावर आला, आई, कुठे चाललात? सविताताई क्षणभर थबकल्या. हळू आवाजात म्हणाल्या, थोडं बाहेर जात आहे. सून खवळून म्हणाली, बाहेर जाऊन काय करणार? 4 बायकांमध्ये तुमच्या दुःखाच्या गोष्टी करायला निघालात वाटतं. हे कटू वाक्य ऐकून सविताताई आतून खोलवर तुटून गेल्या. त्या उदास स्वरात म्हणाल्या, नाही ग सूनबाई, फक्त थोडं चालून येते. पूनमने तोंड वाकडं करत टोमणा मारला, पण फार दूर जाऊ नका, घरातलं काम कोण करणार? सविताताई काहीच बोलल्या नाही. डोळ्यात पाणी तरळलं. जड पावलांनी त्या घराबाहेर पडल्या. त्यांच्या चालण्यात आधीचा उत्साह नव्हता, पण मनात एकच विचार होता, आता एका आईला भाकरी मागावी लागते. पिशवीला घट्ट धरत त्या पुढे चालू लागल्या. काही अंतरावर त्यांना वडापाववाला दिसला. भूक लागलीच होती म्हणून विचार आला, एक वडापाव खावा. त्यांनी विचारलं, बाळा, वडापाव कितीचा आहे? तो म्हणाला, काकू 25 रुपये. सविताताई मनात म्हणाल्या, माझ्याकडे फक्त 20 रुपये आहेत. त्या हळूच म्हणाल्या, बाळा, माझ्याकडे 5 रुपये कमी आहेत. तो तरुण त्यांची अवस्था समजून म्हणाला, ठीक आहे काकू, 20 रुपये द्या.
क्षणात सविताताईंच्या डोळ्यात आशेचा एक नवा किरण चमकला. त्यांनी पिशवीतून 20 रुपये काढले आणि दिले. गरम वडापावाचा सुगंध येताच त्यांची भूक आणखीनच वाढली. हातात वडापाव घेत पहिला घास घेतला आणि त्या एका क्षणातच त्यांचा संपूर्ण भूतकाळ जागा झाला. आई लवकर दे ना, खूप भूक लागलीये. छोटा मुलगा विजय ओरडायचा. त्या घरी प्रेमाने वडापाव बनवायच्या. दोन्ही मुलं खुश होऊन खात असत. पती हसत म्हणायचे, आज तर वासानेच पोट भरलं. त्या हसायच्या, अहो फक्त वासाने नाही भरत, पटकन खा गरम गरम. आणि आज तीच आई आपल्या घराच्या गल्लीच्या एका कोपऱ्यावर उभी राहून थोड्याशा चिल्लरमधून वडापाव खात होती. स्वतःचं घर राहून सुद्धा तिला 2 घास नशिबाचे नव्हते. जसा त्यांनी पहिला घास घेतला तसंच त्यांच्या गळ्यात काहीतरी अडकल्यासारखं वाटलं. कारण तो वडापाव त्यांच्यासाठी केवळ खाण्याची गोष्ट नव्हती, तर तो होता त्यांच्या जीवनातल्या हरवलेल्या क्षणांचा, निसटलेल्या आनंदाचा आणि विसरलेल्या प्रेमाचा हळवा स्पर्श. त्या क्षणी त्या वडापाव विक्रेत्याने त्यांच्याकडे पाहिलं. त्याला जाणवलं त्या वृद्ध आईच्या डोळ्यात पाणी आहे. तो हळूसा हसला आणि प्रेमाने म्हणाला, काकू अजून हवंय का? पैशांची चिंता करू नका. सविताताईंनी थरथरत्या हातांनी पदराने डोळे पुसले. हळे स्वरात म्हणाल्या, नको रे बाळा, खूप झालं. देव तुला सुखी ठेवो. वडापाव संपल्यावर त्यांनी डोळे मिटले आणि देवाचं नाव घेतलं. शांतपणे चालू लागल्या. पण काही पावलं चालल्यावर त्यांचे पाय लटपटले आणि त्या रस्त्याच्या कडेला बसून राहिल्या. पोट काही वेळासाठी भरलं होतं, पण मनातला आक्रोश तो कोण भरून काढणार? कसं तरी स्वतःला सावरत त्या उठल्या. पाय अजूनही डगमगत होते, पण मनात कुठून तरी एक शांतता उतरली होती. कदाचित पोटात अन्न गेलं म्हणून, किंवा त्या अनोळख्या वडापाववाल्याच्या माणुसकीच्या नजरेमुळे. ती नजर जी न विचारता सर्व समजून गेली होती. आता सविताताईंची पावलं नकळत देवळाच्या दिशेने वळली. देवाचं दर्शन घेणं नव्हतं, तर काही क्षण निशब्द शांततेत स्वतःला विसाव्याचं कारण होतं. तेच ते एक ठिकाण होतं जिथं कोणी टोमणे मारत नाही, कुणी म्हणत नाही की तू ओझं झाली आहेस. देवळात गेल्यावर त्या एका कोपऱ्यात बसल्या. समोर देवाची मूर्ती, डोळ्यात पाणी. मनात मात्र एकच प्रश्न झणझणत होता, देवा, मी तर नेहमी सर्वांचं भलं केलं, मग आज मी माझ्याच घरात परकी का वाटते? ओठ हलत होते, पण उत्तर कोण देणार? देवही शांत होता. काही वेळाने त्यांनी आपल्या पिशवीतून एक छोटीशी जपमाळ काढली. तीच माळ जी त्यांच्या पती श्यामरावांनी त्यांना दिली होती. जेव्हा त्या चिंतेत असायच्या तेव्हा ही माळ त्यांच्या हातात असायची आणि मनात शांती उतरायची. आजही त्या आपल्या धुंदीत माळ फिरवत जप करत होत्या. तेवढ्यात एक हळूवार आवाज कानावर आला, काकू तुम्ही इथे एकट्याच बसल्यात? त्या दचकल्या आणि पाहिलं, एक तरुण त्यांच्या समोर उभा होता. डोळ्यात आपुलकी, चेहऱ्यावर नम्रता झळकत होती. सविताताई काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिल्या. हळू आवाजात विचारलं, बाळा, तू मला ओळखतोस का? तो हसला आणि त्यांच्या शेजारी बसून म्हणाला, काकू, या गल्लीत कोण नाही जे तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही तर रोज देवळात येता, पण आज अशा अवस्थेत पाहिलं, मन अस्वस्थ झालं. तुम्ही ठीक आहात ना? हो, आणि माझं नाव अजय आहे. सविताताईंच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. इतक्या वर्षांनी कोणीतरी त्यांच्या स्थितीबद्दल विचारलं होतं. तो म्हणाला, काकू काही खाल्लंय का? त्यांनी उत्तर न देता फक्त हलकंसं हसून नकारार्थी मान हलवली, जणू काही लपवण्याचा प्रयत्न करत होत्या. पण अजयने त्या शांततेचंही भाषांतर समजून घेतलं होतं. त्याने सहजपणे एक लाडू काढून त्यांच्या हातात ठेवला. हे घ्या काकू, प्रसाद आहे, आणि देवाच्या प्रसादाला कधी नाही म्हणायचं नसतं. सविताताईंनी डोळ्यातून ओघळणारे अश्रू लपवत तो लाडू उचलला आणि खायला सुरुवात केली. अजय शांतपणे त्यांच्याकडे पाहत राहिला. त्याच्या नजरेत काळजी नव्हती, तर होती माणुसकी. तो हळू स्वरात म्हणाला, काकू, तुम्हाला चालेल तर माझ्याबरोबर घरी चला ना. माझी आई या जगात नाही, पण माझी बायको तुम्हाला पाहून खूप आनंदी होईल. सविताताईंनी त्याच्या डोळ्यात पाहिलं. इतकी आत्मीयता, इतकं आपुलकीचं नातं. किती वर्षानंतर कोणी असं आपलं वाटत होतं. पण त्या काहीच बोलल्या नाही. मनात प्रश्नांची गर्दी होती. मी दुसऱ्याकडे जाऊ? पण माझ्या स्वतःच्या मुलांना माझी गरज नाही का? पण आता या वयात कोणावर ओझं होणंही योग्य नाही, असा विचार करत त्या हलकसं हसल्या आणि म्हणाल्या, बाळा, तुझी आई खूप नशीबवान होती. तिला तुझ्यासारखा मुलगा मिळाला. पण मला आता कोणावरही ओझं व्हायचं नाही. देवाने अजूनही हातपाय चांगले ठेवले आहेत. हे आयुष्य स्वतःच्या ताकदीवर जगेन.
अजय त्यांच्या डोळ्यात पाहत गप्प झाला. तो विचार करू लागला, या काकूंच्या अंतर्मनात किती वेदना दडलेल्या असतील, तरीसुद्धा कोणापुढे हात पसरवायचे नाहीत. तो काहीतरी बोलणारच होता. इतक्यात सविताताईंनी आपली पिशवी उचलली आणि देवळाच्या गाभाऱ्यात शिरल्या. त्यांनी देवाच्या पायावर आपलं डोकं टेकवलं आणि हळूच पुटपुटल्या, हे देवा, आता आयुष्याच्या संध्याकाळी फक्त एवढीच प्रार्थना आहे, कोणासमोर हात पसरवण्याची वेळ कधीच येऊ देऊ नकोस. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. हे सगळं पाहून पुजारी पुढे आला आणि काळजीने म्हणाला, ताई तुम्ही बऱ्या आहात ना? सविताताईंनी डोळे पुसले आणि थोडंसं हसत म्हणाल्या, हो मी बरी आहे. कधी मधी जुन्या आठवणी डोळ्यांसमोर येतात आणि मन थोडंसं जड होतं. पुजारीने प्रसाद देत म्हटलं, ताई रोज देवळात या. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा देवाची सोबतच आपल्याला खरी शांती देते. सविताताईंनी नम्रतेने प्रसाद घेतला आणि हलकंसं हसून निघाल्या. तेवढ्यात देवळाच्या दाराशी एक महिला आली आणि त्यांना पाहून थांबली. सविता, ही काय अवस्था झाली आहे तुझी? घरी सगळं ठीक आहे ना? सविताताईंनी मागे वळून पाहिलं. ती त्यांची जुनी शेजारीण अनुपमा होती. कित्येक वर्षांनी भेट झाली होती. सविताताईंनी एक दीर्घ श्वास घेतला, मान खाली घातली आणि हलक्याच स्वरात म्हणाल्या, घर? आता ते घर उरलंय कुठे? फक्त एक छप्पर आहे जिथे राहण्याची परवानगी मिळाली आहे. अनुपमाताईंना विश्वास बसला नाही. त्या चकित होऊन म्हणाल्या, सविता हे काय बोलतेस तू? हे सगळं असं कसं झालं? सविताताईंना खूप काही बोलायचं होतं, मन मोकळं करायचं होतं, पण शब्द तोंडात अडकले होते. काही क्षणात त्यांनी हळुवार आवाजात बोलू लागल्या, काय सांगू अनुपमा, मुलांसाठी सगळं आयुष्य पणाला लावलं. आता मीच त्यांच्यासाठी ओझं झाले. सुना उठता बसता खाता पिता टोमणे मारतात आणि मुलं फक्त शांतपणे बघून राहतात. आई खाल्लंस का? तब्येत कशी आहे? असा एकही प्रश्न नाही. माझ्याच घरी मी परकी झाली आहे. अनुपमाताईंना ऐकून धक्का बसला. त्या गहीवरून म्हणाल्या, सविता तुझी दोन्ही मुलं तर इतकी प्रेमळ आणि संस्कारी होती. ते तुझी किती काळजी घेत असायचे. अचानक असं काय झालं? सविताताईच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. अनुपमा, काहीच अचानक होत नाही ग. शामराव गेल्यानंतर हळूहळू सगळं बदलायला लागलं. मुलांना आईची गरज कमी वाटायला लागली आणि मग एक दिवस जाणवलं की आता मी फक्त एक ओझं उरले आहे. अनुपमाताईच्याही डोळ्यात पाणी आलं. त्या हळुवारपणे म्हणाल्या, सविता मी समजत होते की तुझं आयुष्य सुरळीत चाललंय. हे सगळं ऐकून मन सुन्न झालं ग. तेव्हा सविताताई थोडं हसत व्यंगाने म्हणाल्या, आता फक्त माझा देवच आहे. तोच मला आधार देतो. जेव्हा मन खूप उदास होतं तेव्हा मी इथंच येते. देवाच्या घरात एकतरी समाधान असतं, कोणी टोमणे मारत नाही. अनुपमाताईंनी सविताताईचा हात आपल्या हातात घेतला. सविता, जर तुला कधी माझी गरज वाटली तर निसंकोच ये माझ्याकडे. माझं घर नेहमी तुझ्यासाठी उघडं आहे. सविताताईंनी डोळे झाकत मान हलवली. त्यांना माहीत होतं आता कोणाच्या घरी जाऊन राहणं त्यांच्या स्वाभिमानाला पटणार नाही. काही वेळ बोलणं झालं. नंतर सविताताई जड पावलांनी आपल्या घराकडे निघाल्या. पण घरी पोचल्यावर त्या थबकल्या. त्यांच्या खोलीतून मोठमोठ्याने आवाज येत होता. त्या हळूहळू पुढे सरकल्या आणि खोलीच्या दाराशी पोचल्या. आतले दृश्य पाहून त्या अक्षरशः स्तब्ध झाल्या. त्यांची खोली पूर्णपणे अस्ताव्यस्त झाली होती. दोन्ही सुना खोलीत काहीतरी शोधत होत्या. त्यांच्या हालचालींवरून स्पष्ट दिसत होतं त्या काहीतरी महत्त्वाचं, अगदी मुद्दामहून शोधत आहेत. सविताताई क्षणभर सुन्न झाल्या. काहीच समजेनासं झालं. शब्द अडखळत थरथर त्या आवाजात त्यांनी विचारलं, हे काय चाललंय? काय करताय दोघी? तेवढ्यात पूनम संतापलेल्या नजरेनं त्यांच्या दिशेनं वळली आणि खवळून म्हणाली, बरं झालं तुम्ही आलात. सरळ सांगा पैसे कुठे ठेवलेत? हे ऐकून सविताताई थक्कच झाल्या. कोणते पैसे सुनबाई? तेच 5,000 रुपये जे तुम्ही स्वयंपाकघरातून चोरले आहेत. आम्ही अख्खं घर पालथं घातलं पण कुठेच सापडले नाहीत. हे ऐकताच सविताताईच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांचा चेहरा पटकन फिक्कट पडला. मी कुठलेही पैसे घेतले नाहीत. त्यांचा आवाज आता जवळजवळ हरवत चालला होता. स्वतःच्या सासूवर असा घाणेरडा आरोप करायची अक्कल आहे का तुम्हाला? सासूबाई, हे नाटक आता बंद करा. शांतपणे पैसे काढून द्या, नाहीतर परिणाम गंभीर होतील. आणि लक्षात ठेवा, पुढच्या वेळी म्हणू नका की आधी सांगितलं नाही. दुसरी सूनही पुढे सरसावत म्हणाली, आणि खरं सांगायचं तर आता या घरात तुमची गरजच काय आहे?
सविताताईंचं काळीज क्षणभर धडधडू लागलं. त्या दरवाजाकडे पाहू लागल्या. कदाचित माझा मुलगा येईन, माझं ऐकून काहीतरी बोलेल. पण घरात कोणालाही त्या वृद्ध आईच्या वेदनांची किंमत नव्हती. कोणीच नजरेत नजरा घालून विचारलं नाही, आई तुला काय होतंय? पूनम व्यंग हसत म्हणाली, असं बिचार चेहरा करून काही होणार नाही. सासूबाई पैसे नाही दिले तर या घरात तुमचं राहणं कठीण करू आम्ही. सविताताईच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. त्या हळूहळू पलंगाजवळ गेल्या. थकलेल्या पावलांनी बसल्या. पूनम संतापाने थरथरत होती. ती काही न बोलता एकदम सविताताईच्या हातून त्यांची पिशवी हिसकावून घेत म्हणाली, बघूयात काय लपवलंय. कदाचित पैसे यातच लपवले असतील. सविताताई घाबरल्या. पूनम, त्या पिशवीत काही नाही, फक्त माझ्या काही जुन्या वस्तू आहेत. पण पूनमने त्यांचं एकही शब्द ऐकला नाही. तिने त्या पिशवीची गाठ सोडली आणि सगळं सामान फरशीवर ओतलं. त्यात काही जुने कपडे होते आणि एक फोटो. पूनमने फोटो पाहिला आणि तुच्छतानं हसत म्हणाली, हद्दच झाली, यात तर काही नाही, जुनं पुराणं भंगारच भरलंय. मला वाटलं होतं यात पैसे असतील, पण काय निघालं, भंगार. तिने रागाने त्या सगळ्या वस्तूंना पायाने लात मारली. सगळं सामान चहूबाजूंनी उडालं. सविताताईच्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं. त्यांनी थरथरत्या हातांनी फरशीवर पडलेलं सामान उचलण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात त्यांची नजर त्या फळांवर गेली, जी अनुपमाताईंनी प्रेमानं त्यांना दिली होती. एक केळ आणि 2 सफरचंद जमिनीवर पडलेले. त्या फळांकडे पाहून दोघी सुनांचे डोळे मोठे झाले. पूनमने खवळून विचारलं, तुम्ही म्हणत होता की काही घेतलेलं नाही, मग हे फळ कुठून आलं? झाडावरून तोडून आणलं का काय? सविताताई चाचपडत म्हणाल्या, नाही ग पूनम, ही फळं मी विकत घेतलेली नाही. माझी जुनी मैत्रीण अनुपमा आली होती, तिनंच दिली आहेत. पण बोलणं पूर्ण होण्याआधीच पूनम मध्येच ओरडली, का नाही देणार? भीक मागायची वेळ आली आहे आता या घरावर. सविताताई फारसं न बोलता म्हणाल्या, मी तिला नको म्हणत होते, पण ती ऐकलीच नाही. जबरदस्तीने दिले तिने. तेव्हा छोटी सून डोळे वटारून म्हणाली, म्हणजे आता चोरी बरोबर कारणही तयार आहेत. तिने त्या फळांकडे पाहिलं आणि नाक मुरडत म्हणाली, ही सडकी फळं आपल्या काय उपयोगाची? असं म्हणत तिने पायाने लाथ मारून ती फळं दूर फेकून दिली. बस, आता पुरे झालं. सविताताईचा अचानक उसळलेला कठोर स्वर घरभर घुमला. खूप सहन केलं मी, पण आता नाही. त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. पहिल्यांदाच त्यांनी रुद्रावतार धारण केला होता. त्यांच्या डोळ्यातून एक वेगळीच ज्वाला झळकत होती. हे पाहून दोघी सुना गोंधळल्या. एकमेकींकडे पाहून खांदे उडवत जणू काही घडलंच नाही अशा बेजबाबदारपणे तेथून निघून गेल्या. सविताताईंनी आपल्या पती शामरावांचा फोटो उचलला आणि तो छातीशी घट्ट धरत त्या थेट पलंगावर जाऊन पडल्या. डोळे मिटले. स्वतःला सावरत शांत झाल्या. काही वेळाने त्या उठल्या आणि जुन्या कपड्यात काहीतरी शोधू लागल्या. अचानक त्यांच्या हाताला एक चावी लागली. तीच चावी जी शामरावांनी त्यांना कित्येक वर्षापूर्वी दिली होती. सविता, ही चावी नीट जप, यात तुझ्या नावाचा हक्क आहे. शामरावांचा आवाज त्यांच्या कानात घुमू लागला. पाहिलंस ना सविता, माणसाचे स्वभाव काळानुसार बदलतात. आज जे आपल्याला डोक्यावर घेतात ते उद्या परकेही होऊ शकतात. पण तुझा हक्क कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. कधी वाटलं की तुला अपमान सहन करावा लागतोय, कुणीतरी तुला कमी लेखतंय, तर ही चावी वापर. सविताताईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. म्हणजे शामरावांना आधीच सर्व जाणवलं होतं. त्यांना माहीत होतं की त्यांच्या जाण्यानंतर आपलीच मुलं आणि सुना आपल्याशी असं वागतील. त्यांच्या छातीत धडधडू लागलं. आता त्यांनी ठरवून टाकलं, या चावीचं गूढ काहीही करून उलगडायलाच हवं. त्या क्षणी त्यांना शामरावांचे शब्द आठवले, ही चावी फक्त तुझ्यासाठी आहे सविता, ती जपून ठेव आणि जर कधी गरज भासली तर थेट बँकेत जा. बँक मॅनेजरला ही चावी दाखव, तो तुला सगळं समजावून सांगेल. त्या रात्री त्या फक्त सकाळची वाट पाहत राहिल्या. दीर्घ श्वास घेत त्यांनी डोळे मिटले आणि सकाळची पहिली किरण खिडकीतून हळूच डोकावू लागली. सविताताई उठल्या. आज त्यांना खूप लवकर जाग आली होती. खोलीभर नजर फिरवली. काल रात्रीचं अस्ताव्यस्त सामान तसंच पडलेलं होतं, पण त्यांना त्याची तसूभरही पर्वा नव्हती. आज त्यांच्या मनात एकच विचार होता, या चावीचं रहस्य शोधून काढायचं. त्यांनी ती चावी पदराला घट्ट बांधली. आपली जुनी पिशवी उचलली आणि हळूहळू दाराकडे चालू लागल्या. दार उघडले तर समोर पूनम उभी होती. आई, कुठं चालल्यात? सविताताईंनी हळू आवाजात उत्तर दिलं, देवळात जातीये. पूनमने त्यांना वर खाली पाहिलं आणि टोमणा मारत म्हणाली,
मला वाटतं तुम्ही देवळात नाही जात, कुठे दुसरीकडे जाणार आहात. काय माहीत आता कोणतं नवीन नाटक करणार आहात. सविताताई काहीच बोलल्या नाही. फक्त एक हलकंसं हसू चेहऱ्यावर आणत त्या पुढे निघाल्या. बँकेत पोचल्यावर सविताताईंनी मॅनेजरपाशी जाऊन चावी दाखवत सांगितलं, बाळा, ही चावी माझ्या नवऱ्याने मला दिली होती. ते म्हणाले होते ही बँकेत दाखव. मॅनेजरने चावी लक्षपूर्वक पाहिली. काही क्षण स्क्रीनकडे नजर लावून काही तपासलं आणि मग अचानक उठून आतल्या कॅबिनमध्ये गेला. थोड्याच वेळात तो परत आला. सोबत बँकेतील एक वरिष्ठ अधिकारी होता. तो सविताताईंना म्हणाला, काकू, कृपया आमच्यासोबत या. सविताताईंचं हृदय धडधडू लागलं. त्या अधिकाऱ्याबरोबर केबिनमध्ये गेल्या. खुर्चीत बसत म्हणाल्या, बाळा, मला काहीच समजत नाही. ही चावी नेमकी कशासाठी आहे. बँक मॅनेजर हसून म्हणाला, काकू, ही चावी काही साधी नाही. कृपया आपल्या आधार कार्ड द्या. ओळख पडताळणी गरजेची आहे. बँकेचे नियम खूप कडक असतात. सविताताईंनी हलकंसं हसत उत्तर दिलं, मला माहीत होतं बाळा, म्हणूनच मी आधार कार्ड सोबत आणलंय. असं म्हणत त्यांनी पिशवीतून आधार कार्ड काढून मॅनेजरकडे दिलं. मॅनेजरने ओळख पडताळणी पूर्ण केली आणि एका कर्मचाऱ्याला बोलवून दिलं. तो कर्मचारी सविताताईंना लॉकर रूममध्ये घेऊन गेला. हळू आवाजात म्हणाला, काकू, हे तुमचं लॉकर आहे. तुम्ही तुमच्या चावीनं ते उघडू शकता. सविताताईंनी थरथरत्या हातांनी लॉकर उघडलं आणि त्यांच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं. त्या लॉकरमध्ये होते काही दागिने, जमिनी व घराचे कागदपत्र आणि एक मोठा लिफाफा. सविताताईंनी थरथरत्या हातांनी तो लिफाफा उघडला. त्यात एक चिठ्ठी होती, शामरावांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली. सविता, जर तू ही चिठ्ठी वाचत असशील तर कदाचित मी या जगात नसेन, पण माझी एकच इच्छा होती, तुला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये. मी आयुष्यात जे काही कमावलं ते सगळं तुझ्या नावावर केलं आहे. हे लॉकर तुझ्या सुरक्षेसाठी आहे. कधीच तुला कोणासमोर हात पसरवण्याची गरज पडू नये. चिठ्ठी वाचताना सविताताईच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. शामरावांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द त्यांना आठवत होता. त्या क्षणी त्यांच्या हृदयात एक नवी उमेद जागी झाली. त्यांनी ती चिठ्ठी हृदयाशी घट्ट धरली आणि एक दीर्घ ठाम श्वास घेतला. दुःखाच्या लाटांना थोपवण्याची नवी ताकद त्यांना मिळाली होती. तेवढ्यात मॅनेजर सौम्य स्वरात म्हणाला, काकू, तुम्ही इच्छित असाल तर हे पैसे तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ट्रान्स्फर करता येतील किंवा गरज असल्यास काही रक्कम रोख स्वरूपात घेऊ शकता. सविताताईंनी शांतपणे उत्तर दिलं, मला थोडे पैसे हवे आहेत आणि उरलेले खात्यात जमा करा. थोड्याच वेळात काही रक्कम त्यांच्या खात्यात ट्रान्स्फर झाली आणि उरलेली रक्कम त्यांना हातात मिळाली. कागदपत्र आणि दागदागिने त्यांनी नीट बॅगेत ठेवले. बँकेतून बाहेर पडल्यानंतर त्यांना उन्हाची तीव्र झळ लागली. आता कुठे जावं, त्यांच्या मनात विचार चालू होता. तेवढ्यात मागून आवाज आला, काकू. त्यांनी मागं पाहिलं. तो अजय, जो काही दिवसापूर्वी देवळात भेटला होता. तो पुढे येत म्हणाला, काकू, तुम्ही इथे? बँकेत काही काम होतं का? सविताताई हलकंसं हसल्या, हो बाळा, एक महत्त्वाचं काम होतं. आता मी ठरवलंय, माझं उरलेलं आयुष्य मी माझ्या मार्गानं जगणार आहे. अजयने त्यांच्या डोळ्यात आत्मविश्वास पाहिला, पण एकाकीपणाची एक लाटही त्याला जाणवली. तो लगेच म्हणाला, काकू, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, तुम्हाला हवं असल्यास माझ्यासोबत घरी चला. सविताताई हळू आवाजात म्हणाल्या, बाळा, आता मला कोणावरही आश्रित व्हायचं नाही. मला स्वतःसाठी जगायचं आहे. अजय हसून म्हणाला, आईचं घर हे तिचंच असतं. तुम्हाला जेवढं राहायचं असेल तेवढं राहा आणि जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुमचा मार्ग शोधा. फक्त एकटा माझ्यासोबत चला. सविताताईंनी एक क्षण विचार केला आणि म्हणाल्या, ठीक आहे, पण फक्त काही दिवसांसाठी. हो काकू, ठीक आहे, अजय आनंदाने म्हणाला. अजय त्यांना घेऊन घरी गेला. दारात माधवी, अजयची पत्नी उभी होती. सविताताईंना पाहताच ती त्यांच्या गळ्यात पडली आणि प्रेमानं घरात घेऊन आली. घरात पाऊल टाकताच सविताताईंना एका वेगळ्याच समाधानाची जाणीव झाली. कोणतंही टोमणं नव्हतं, उपेक्षा नव्हती, फक्त प्रेम, आदर आणि आपलेपणा होता. आपला निर्णय व्यक्त केला. माझ्या संपत्तीचा उपयोग मी अशा लोकांसाठी करणार आहे जे माझ्यासारखे बेघर, उपेक्षित आहेत. मी एक वृद्धाश्रम उभारणार आहे, जिथे वृद्धांना सन्मानाने जगता येईल, आश्रय, आपलेपणा आणि सुरक्षितता मिळेल. अजय आणि माधवी अभिमानाने त्यांच्याकडे पाहत होत्या. काकू, हा तर खूप छान विचार आहे, अजय म्हणाला.
त्या क्षणी सविताताईंनी पुन्हा एक दीर्घ श्वास घेतला, डोळ्यातलं पाणी पुसलं आणि ठामपणे म्हणाल्या, अजय बाळा, उद्या मला एखाद्या चांगल्या वकिलाकडे घेऊन चाल. आता त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त ध्येय होतं. त्या सज्ज होत्या एका नव्या सकाळसाठी, जिच्यात त्यांच्या हातात स्वाभिमानाची आणि सन्मानाची नवी कहाणी लिहिली जाणार होती. त्या दरम्यान गौरव आणि पूनम मात्र अस्वस्थ झाले होते. आई अजूनपर्यंत आलीच नाही, कुठे गेली असेल? गौरव चिंतेनं म्हणाला. पूनम वैतागून म्हणाली, अहो काही झालेलं नसेल, कुठे मैत्रिणीकडे गेल्या असतील किंवा आपल्यावर रागावून देवळात बसल्या असतील. तेवढ्यात रेवा, जी आत्तापर्यंत शांत होती, हळू आवाजात म्हणाली, पण आई कधीच असं करत नाही. कितीही उशीर झाला तरी त्या कधीच कुणाकडे राहिल्या नाही. खरेच काही गडबड तर नाही ना झाली? ज्यांना आजवर सविताताईची उपस्थिती फारशी जाणवली नव्हती, तेही आता चिंतेनं दरवाजाकडे डोळे लावून बसले होते. रात्रभर त्या घरी परतल्या नाहीत. सकाळ होताच गौरव आणि विजय खरोखरच चिंतेत पडले. दोघांनाही आजूबाजूच्या परिसरात चौकशी सुरू केली, पण कुणालाच त्यांच्याविषयी काहीच माहीत नव्हतं. सविताताईची अशी कोणतीही मैत्रीण नव्हती जिच्याकडे त्या रात्रभर राहायला गेल्या असतील. रेवाने चिंतेच्या स्वरात म्हटलं, माझ्या मते आपण पोलिसात तक्रार द्यायला हवी. अखेर आई कालपासून बेपत्ता आहेत. काही अनर्थ झाला तर? तेवढ्यात पूनम पटकन म्हणाली, अगं काय बोलतेस? पोलिसांकडे जाण्याचा विचारही करू नकोस. उलट ते आपल्यालाच संशयाच्या नजरेने पाहतील, विचारतील की आत्तापर्यंत तक्रार का केली नाही. गौरवनेही तिच्या बोलण्याचा दुजारा दिला. हो, बरोबर बोलतेस. आई वृद्ध आहे, कदाचित कुठे रस्ता चुकली असेल किंवा एखाद्या नातेवाईकाकडे गेली असेल. आधी आपणच शोधण्याचा प्रयत्न करूया. सकाळपर्यंत वाट पाहू आणि आई परतल्या नाहीत तर मग बघू काय करायचं ते. दुसऱ्या बाजूला सविताताई त्या दिवशी शांत झोपल्या होत्या. खूप दिवसांनी त्यांनी पोटभर जेवण केलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं, असं समाधान जे कित्येक वर्षांनी अनुभवलं होतं. सकाळी उठून त्या बाहेर आल्या. टेबलावर गरमागरम नाश्ता आणि चहा ठेवलेला होता. नाश्ता झाल्यावर त्या म्हणाल्या, अजय बाळा, आज मला एखाद्या चांगल्या वकिलाजवळ घेऊन चल. अजय हसत म्हणाला, काकू, मी आधीच एक अनुभवी वकिलाशी बोलले आहे, आपण लगेच त्यांच्याकडे जाऊ. सविताताईंनी मान हलवली आणि दोघं वकिलाच्या कार्यालयाकडे निघाले. वकिलाने त्याचं सगळं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं आणि गंभीर स्वरात विचारलं, काकू, तुम्ही जे निर्णय घेत आहात त्यावर नीट विचार केलाय ना? सविताताई आता पूर्ण निर्धारात होत्या. त्यांच्या डोळ्यात कोणताही संकोच नव्हता. त्या दृढ स्वरात म्हणाल्या, हो वकील साहेब, मला माझ्या मुलांना माझ्या संपत्तीमधून बेदखल करायचं आहे. फक्त कायदेशीर कागदपत्रच नाहीत, तर मला याबाबतची जाहिरात वर्तमानपत्रातही द्यायची आहे. जगाला सांगायचं आहे की माझ्या मुलांचा आता माझ्याशी आणि माझ्या संपत्तीशी काहीही संबंध उरलेला नाही. अजय हे ऐकून सुन्न झाला. तो तडक म्हणाला, काकू, तुम्ही एवढं मोठं पाऊल उचलताय? खरंच हेच हवंय तुम्हाला? सविताताईच्या डोळ्यात पाणी होतं, पण हे अश्रू कमकुवतपणाचे नव्हते तर धाडसाचे होते. त्या शांतपणे म्हणाल्या, स्वतःच्या घरात 2 वेळचं जेवणही नशिबात नव्हतं. अशा मायेच्या बंधनामध्ये आता अडकायचं नाही. मला आता एक नवं आयुष्य सुरू करायचं आहे, जिथे प्रेम आहे, सन्मान आहे, अपमान आणि लोभ नाही. वकिलाने हातात पेन घेत म्हणाला, ठीक आहे काकू, मी आत्ताच कायदेशीर कागदपत्र तयार करतो आणि जाहिरात छापण्याची प्रक्रिया सुरू करतो. सगळे कागद तयार झाल्यावर वकील म्हणाला, काकू, इथे सही करा. एकदा सही झाली की कायद्याने तुमच्या मुलांचा संपत्तीवर कुठलाही हक्क उरणार नाही. सविताताईंनी त्या कागदांवर एक नजर टाकली. गेल्या अनेक वर्षांचा त्रास, अपमान आणि एकटेपणाची वेदना त्यांच्या डोळ्यात दाटून आली होती. पण यावेळी त्यांचे हात थरथरत नव्हते. कोणतीही भीती न बाळगता त्यांनी त्या कागदांवर सही केली. अजय आणि माधवी भारावून गेले होते. वकिलाने कागद व्यवस्थित करून ठेवले आणि म्हणाला, काकू, आता तुम्ही निश्चिंत राहा. उद्या सकाळी ही जाहिरात प्रसिद्ध होईल आणि तुमच्या मुलांचा तुमच्याशी कोणताही कायदेशीर संबंध राहणार नाही. वकिलाच्या कार्यालयाच्या दारातून बाहेर पाऊल टाकताच सविताताईंनी स्वतःशी एक निर्धार केला. आता लोक मला माझ्या वेदनांनी नव्हे तर माझ्या निर्णयांनी ओळखतील आणि त्या निर्णयांपैकी पहिला निर्णय होता मुलांना त्यांची जागा दाखवणं. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सौम्य उन्हात सविताताई हातात एक पेपर घेऊन उभ्या होत्या. त्याचा एक कोपरा किंचित दुमडलेला होता.
त्यांच्या डोळ्यात आता ना दुःख होतं ना माया, फक्त एक ठाम निश्चयात्मक प्रकाश झळकत होता, एका आईच्या आत्मसन्मानाचा. सविताताई अजयसोबत त्याच घरासमोर उभ्या होत्या. त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि दारावर ठामपणे ठोठावलं. दार उघडलं. समोर पूनम आणि रेवा उभ्या होत्या. सविताताईंना पाहताच त्या चकित होत म्हणाल्या, आई तुम्ही कुठे होता? 2 दिवस झाले, काहीच बातमी नाही. तेवढ्यात मागून गौरव आणि विजयही आले. ते दोघंही आश्चर्यचकित होते. गौरव संतापाने म्हणाल्या, आई तुला लाज वाटायला हवी, असं कोणाच्याही घरी राहायला जातेस? सविताताईच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटलं. त्या शांतपणे पुढे सरसावत म्हणाल्या, ही बातमी वाचा. असं म्हणत त्यांनी वर्तमानपत्र त्यांच्या हातात दिलं. मुलांनी घाईघाईने बातमी वाचायला सुरुवात केली आणि त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. मी सविता माझ्या 2 मुलांशी आणि सुनांशी सर्व प्रकारचं नातं तोडत आहे. ते आता माझी मुलं म्हणण्याच्याही लायकीचे राहिलेले नाहीत. माझी संपत्ती, माझं घर, सर्व काही फक्त माझ्याच नावावर आहे आणि मी कायद्यानुसार ठरवत आहे की माझ्या मृत्यूनंतरही त्यांना यावर कोणताही हक्क मिळणार नाही. जे लोक मला माझ्याच घरात राहू देत नाहीत त्यांचा माझ्या संपत्तीवर अजिबात अधिकार नाही. हे शब्द वाचताच घरभर शांतता पसरली. वातावरण जणू गोठून गेलं. गौरव थरथरत्या आवाजात म्हणाला, आई हे काय आहे? सविताताईचा चेहरा आता कठोर झाला होता. त्या ताठ उभ्या राहून रागाने म्हणाल्या, आई म्हणायचा अधिकार तुम्ही गमावलात. जेव्हा मी रडत होते, तडपत होते, तेव्हा एखाद्यानेही माझ्या पाठीशी उभा राहिलात नाही. तेव्हा एकदाही माझ्या पाठीशी उभे राहिला नाहीत. या सुना मला रोज अपमानित करायच्या आणि तू डोळे झाक करत राहिलास. आज मीच तुम्हा सगळ्यांना या घरातून हाकलून देणार आहे. हे ऐकताच दोन्ही भाऊ गयावया करत म्हणाले, आई माफ कर आम्हाला. असं करू नको. पण इतक्यात पूनमने संतापाने उचंबळून विचारलं, कोण काढणार आम्हाला या घरातून? हे घर आमचंही आहे. सविताताईंनी क्षणाचाही विलंब न करता तिच्या गालावर एक जबरदस्त चापट मारली आणि कडक स्वरात ओरडल्या, हे घर फक्त आणि फक्त माझं आहे आणि मी आता ठरवलं आहे या घरात तुमचं कोणतंही स्थान उरलेलं नाही. हे ऐकून सगळ्यांचे चेहरे फिक्के झाले. विजय अडखळत म्हणाला, आई माफ कर आम्हाला. आम्ही खूप चुकीचं केलं, पण आता उशीर झाला होता. सविताताईंनी ठाम आवाजात फरमान सोडला, माझा निर्णय शेवटचा आहे. आता निघा आणि पुन्हा या उंबरठ्यावर पाऊलही ठेवायचे नाही. मुलं आणि सुना शरमेने हरवलेल्या चेहऱ्यांनी घराबाहेर पडले. त्यांच्या प्रत्येक पावलात पश्चाताप झळकत होता. आता सविताताई त्या संपूर्ण घरात एकट्या होत्या, पण त्या एकटेपणातही सन्मान होता, मुक्ती होती. त्यांनी लगेचच निर्णय घेतला. त्या त्यांच्या घरातच एक वृद्धाश्रम सुरू करणार होत्या, जिथे प्रत्येक वृद्ध व्यक्तीला पोटभर अन्न, प्रेम आणि सन्मान मिळावा. या उदात्त कार्यात अजय आणि माधवीने त्यांना संपूर्ण साथ दिली. दुसरीकडे त्यांची मुलं आणि सुना आयुष्यभर आपल्या कर्माची फळं भोगत राहिली. कधी ओसाड दारात, कधी दारोदारी मदतीसाठी भटकताना, कारण आज त्यांना त्यांच्या वागणुकीची योग्य किंमत मिळाली होती. एका आईच्या शापासारखी कठोर पण न्याय शिक्षा मिळाली होती. प्रेक्षक मित्रांनो, आजची कहाणी तुम्हाला आवडली असेल तर ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.